मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावरती 29 तारखेला आंदोलन करणार आहेत। त्यानिमित्तानं मनोज जरांगे पाटील यांची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे। गावागावातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने उद्या निघणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने मात्र परवानगी नाकारली आहे। मुंबईच्या बाहेर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे। मात्र यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका स्पष्ट करणार होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यावर न्याय देवता आम्हाला न्याय देईल, मनोज जरांगे पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। तसेच लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आमचा हक्क आहे, हे लोकशाहीच्या विरोधात होत आहे। गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब बांधवांना न्याय देण्याचे काम न्याय देवता करेल, न्याय देवता 100% न्याय देणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। तसेच हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला। नाही, मग मला सांगा, मान्य न्याय देवता जर तसं म्हणती खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय? आम्ही न्याय देवतेचा सन्मान करणारे लोक आहेत, न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत। आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून, कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले, परवानग्या मागितलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्हाला न्याय देवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार। गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत। कायदा हा जनतेसाठी आहे, त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्याय देवतेचं काम आहे। नक्की आमची सुद्धा टीम, वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्याय देवतेसमोर। आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे। न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या मागण्या मान्य करायला सरकारला जीवावर आले। 27 तारखेला आम्ही इथून मुंबईला जाणार। 29 ऑगस्ट रोजी मी मुंबईच्या आझाद मैदानावर येणार आहे। न्यायालयाच्या प्रक्रियेवर मला काही बोलायचे नाही। आमचे वकील न्यायालयामध्ये जाणार आणि आम्हाला न्याय मिळणार। मी न्यायालयावर काही बोलणार नाही, पण मी सरकारला सांगतो की मी मुंबईत येणार। असा कोणताही दुहेरी कायदा नाही। कायदेशीर मागण्या मागण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे। तसेच आझाद मैदान का नाही असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सगळे षडयंत्र उडवून लावणार असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली आहे। मुंबईच्या बाहेर आंदोलन करा असं सांगितलेलं आहे। यावर मनोज जरांगे पाटील आम्ही मुंबईमध्येच आंदोलन करणार अशी ठाम भूमिका मांडलेली आहे। यावर आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।